रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी. तर तब्येत थोडीशी खराब आहे, कारण की पाऊसच इतका आहे आणि इतका पाऊस होता की इंद्रायणी मातेने रुद्र अवतार घेतला होता. एकदम म्हणजे इंद्रायणी एवढी भरून वाहत होते, असं वाटलंच नव्हतं की पालखी सोहळा होईल. पण शेवटी इंद्रायणी मातेनेच माऊलींना वाट मोकळी करून दिली. हा एक चमत्कारच म्हणावा लागेल. इतके दिवस भरभरून वाहणारी इंद्रायणी आज अचानक शांत झाली आणि पाऊस सुद्धा अचानक थांबला. म्हणजे हा एक चमत्कारच आहे. तर पालखी सोहळा आहे आणि पालखी जाऊ द्यायची नाहीये. आम्हाला दर्शनासाठी काही करून जायचं आहे. त्यासाठी फोनवर फोन, मेसेजवर मेसेज येत आहेत की पालखी इथं आली, मॅगझिनला आली, असं तसं. त्यासाठी पटापटा सगळ्यांना नाश्ता देऊन दिला. मी सुद्धा नाश्ता करून घेतला, कारण की पालखी कधी येते काय त्याची काही कल्पना नसते. तर आमच्या इथं दिंडी येते, इथं समोरचे काका आहे, त्यांच्या इथं त्यांनी जेवणाची वगैरे सोय केलेली असते वारकऱ्यांसाठी. तर आमचे भाऊ आणि हे दोघं जण जातात तिथं वारकऱ्यांना जेवण वगैरे देण्यासाठी. पण व्हिडिओ वगैरे काही शूट वगैरे होत नाही. तर आता इथं आम्ही तयार झालेलो आहोत आणि आमचं दोघांचं लुक कसं वाटते मला नक्की कमेंट्स करून सांगा. तर इथं आम्ही निघालो आहोत आता पालखीच्या दर्शनासाठी. तर त्यासाठी सीमाताई सुद्धा आमच्या सोबत आहेत, कारण की भाऊ गेले होते पुढे त्यांच्या फ्रेंड सोबत पालखी कुठपर्यंत आली ते बघण्यासाठी. आणि इकडे आल्यानंतर शिवचं चालू झालं, पप्पा मला खेळणी घ्यायची आहे, कारण तिथं थोडासा मेळा भरतो, म्हणजे खेळणी खुळणी वगैरे असे लागतात. मग काय शिव मॅडम काय सोडणार. आणि तिथे गेल्यानंतर आम्ही मस्त टिळा लावून घेतला. आणि ही आहे आमच्या इथला हायवे, मेन रोड म्हणजे बस स्टॉप. तर इथनं पालखी आमच्या इथं जाते आणि खूप छान वाटतं. म्हणजे हा सोहळा आहे ना, मी कधीच मिस करणार नाही. मला खूप आवडतो, म्हणजे खूप. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी, ते म्हणतात ना, खरंच आहे हा सुख सोहळा स्वर्गी नाही. खरंच आहे ते. आणि खरंच नजर अशी वाटेवरच असते की पालखी कधी येईल कधी येईल. आणि त्याच आशेने आम्ही इथे उभा आहोत आणि पालखीची वाट बघत होतो. तर एक एक करून सगळ्या पालख्या जात होत्या. मुक्ताईची पालखी, त्यानंतर नगारे वगैरे, आणि त्यानंतर अश्व. त्यानंतर मग अश्व गेल्यानंतर मग पालखी येते. इथे मी जाम खुश झाले, कारण की मला इतक्या म्हणजे वर्षामध्ये पहिल्यांदा असं अश्वाला हात लावून असं दर्शन झालं माझं. आम्ही इथे बऱ्याच वेळची वाट बघत होतो, पालखी अजून आलेली नाही. आमची डोळे सतत वाटेवर होते की पालखी कधी येईल. आणि इथं सुंदर अशी आर्मी एरिया आहे इथे. तर इथं इतकी सुंदर अशी रांगोळी काढण्यात आलेली होती आणि इतकं सुंदर वाटलं. आणि माझी खूप वर्षापासून अशी इच्छा होती की पालखी सोहळ्यामध्ये जाऊन पालखीला हात लावा, पण ते काही शक्य होत नाही, कारण की तुम्ही इथे गर्दीमध्ये चुकूनही जाऊ नका, कारण की तिथं पडण्याची शक्यता असते, चेंगराचेंगरी होते. पण आमचं काही शक्य झालं नाही. भाऊंनी आम्हाला नेलं होतं पुढे हात धरून की चला चला म्हणून, पण माझं काही शक्य झालं नाही. सीमाताईंनी हात लावून असं दर्शन घेतलं, पण दर्शन तर शक्यच होतच नाही, कारण की प्रमाणाच्या बाहेर गर्दी असते. अवतीभोवती पोलीस वगैरे असतात पालखीच्या, तर त्यामुळे होत नाही. पण असं त्या दर्शन झालं, मनाला खूप बरं वाटलं. माऊली तुमची कृपा अशीच आमच्यावर राहू द्या. खूप वर्षापासून माझी इच्छा होती की तुळशी घ्यायची, फोटो काढायचा आणि व्हिडिओ वगैरे काढायची अशी वारकऱ्यांमध्ये चालत जाऊन, पण ती इच्छा माझी कधी पूर्ण होतच नव्हती. आणि ह्या माऊलीने माझी इच्छा पूर्ण केली. त्या बसल्या होत्या, त्यांना थोडंसं शुगरचा त्रास होता, म्हणून त्या बसल्या होत्या. त्यांना फक्त मी विचारलं तर त्या म्हणले घे बाई तुळशी आणि फोटो काढ. तर त्यांनी मला दिलं आणि मी फोटो आणि व्हिडिओ वगैरे काढला. माझी ती हाऊस पूर्ण झाली. खरंच खूप छान वाटतं. येताना थोडीशी वडेपाव आणि भजी वगैरे घेऊन आलो होतो, थोडंसं ते खाल्लं. समोरच्या मावशीने दिले होते थोडंसं डाळ भात वगैरे, बुंदी, वारकऱ्यांसाठी जो स्वयंपाक केलेला होता तो थोडंसं खाल्लं, गोळ्या वगैरे घेतल्या, कारण की बरं वाटत नव्हतं. आणि असा गेला माझा आजचा दिवस. आणि तुम्हाला पालखीचं दर्शन कसं झालं मला नक्की सांगा.